डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। नाशिकमधला ज्योतिषी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटकेत, अशोक खरातला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। अशोक खरातच्या अटकेनंतर सुषमा अंधारेंचे रुपाली चाकणकरांवर आरोप, खरातनं स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात फडणवीसांचं शहांना पत्र, फडणवीसांनी शहांना 6 मार्चला लिहिलेलं पत्र समोर, अपघाताप्रकरणी सीबीआय चौकशीची मुख्यमंत्र्यांनी केली मागणी। महापौर रितू तावडेंना दिलासा नाही, शिक्षक मारहाण प्रकरणी दोषमुक्ती अर्ज मुंबई सेशन कोर्टानं फेटाळला। ऍसिड हल्ल्यामधला आरोपी मोकाट, संतप्त संगमनेर ग्रामस्थांचा रास्ता रोको, संगमनेर पोलिसांना हल्लेखोर सापडेना। ऍसिड हल्ल्यासंदर्भात वेगळ्या कायद्याची आवश्यकता, आरोपीला कडक शिक्षा व्हायला हवी, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया। इराणचा एकाच वेळी अनेक ड्रोन्सनं दुबईवर हल्ला, यूएईच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं ड्रोन्सचा मार्ग रोखला, ड्रोन्सना हवेतच रोखल्यावर अनेक भागात स्फोटांचे आवाज। इराणचे 2 वरिष्ठ अधिकारी ठार, इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा, इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांच्यासह जनरल गुलाम रजा सोलेमनी ठार झाल्याचा दावा। ट्रम्प यांची आगपाखड, नाटो मित्र देशांनी मदत न केल्यामुळे ट्रम्प संतप्त। अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांचा राजीनामा, ते कमकुवत होते, बरं झालं राजीनामा दिला, डोनाल्ड ट्रम्प यांची बोचरी प्रतिक्रिया। मुश्तबा खामेनी रशियामध्ये उपचार घेतायत, इराणी राजदूतानं केला खुलासा। एलपीजीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी, केंद्राच्या हमीनंतर नागपूर खंडपीठातील याचिका निकाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार, निवडणूक जाहीर झाल्यानंतर समितीची पहिलीच बैठक। एसआयआर मोहिमेला भाजपकडून वेग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यशाळा, महाराष्ट्रात 2002 साली झालेल्या एसआयआरचा संदर्भ घेतला जाणार। भंडारा एमआयडीसी परिसरामधल्या सिलेंडर गोदामावर धाड, पुरवठा विभागाच्या कारवाईत 57 सिलेंडर जप्त, पिरॅमिड गॅस एजन्सीचं गोदाम सील। अकोल्यामध्ये ठाकरे गटाचे 6 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेत, अकोल्यात ठाकरे गटाकडे उरले फक्त 2 नगरसेवक, शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश। नागपूरमधल्या वीज केंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी, खापरखेडा कोराडी थर्मल पॉवर स्टेशनला धमकीचे ईमेल्स, ड्रोनद्वारे सायनाइड हल्ला करण्याची धमकी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ भीषण अपघात, कंटेनरनं कारला जोरदार धडक दिली, 5 गाड्यांच्या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू। विरारमध्ये बेकायदेशीर मानवी वीर्याची साठवणूक प्रकरणाचं मुंबई दिल्ली कनेक्शन असल्याची माहिती, वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली सुरू होती साठवणूक। लासलगाव बाजार समितीत कांद्याचा लिलाव 3 दिवस बंद, गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त कांदा लिलाव बंद, बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल, तात्पुरती बंद। मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, 12 डब्यांच्या लोकल आता 15 डब्यांच्या, 19 मार्च पासून 15 डब्यांच्या लोकल धावणार। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरामध्ये येणार, शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, 90 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ।
बद्रीनाथ केदारनाथ मंदिरात प्रवेशासाठी सारा अली खानला प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार. गैर हिंदूंना हिंदू धर्मावरील श्रद्धेचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार. समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांचं अजब फरमान.